आणि जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला आपल्याला येथून 5 इंच खाली येऊन हा पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। ही लाईन आहे, ही लाईन आपण बरोबर फिटिंगच्या लाईनवरती जुळवून घ्यायची आहे। इथे जुळवून घेतल्यानंतर आपण काय करतो की ते एक डॉटेड लाईन देऊन घेतो। इथून या पद्धतीने घ्यायची आहे बघा, स्ट्रेट मध्ये अशी। आणि ही लाईन आहे ही इथून आपल्याला ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच कमेंट आहेत की मॅडम उंचीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येत आहे, तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो, किंवा समजा एखाद्या ब्लाऊजची उंची आपल्याला कशी मॅनेज करायची आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला डिटेलमध्ये कळणार आहे। आजचा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे। उंचीमध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती अगदी डिटेलमध्ये आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तुम्हाला उंची कशी किंवा कशा पद्धतीने मॅनेज करायचं आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका किंवा फास्ट फॉरवर्ड करून बघू नका, की जेणेकरून तुम्हाला मी जे काही सांगत आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये कळेल आणि त्याच्यातून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। बघा कसं होतं की या अगोदर सुद्धा मी व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे की उंची कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची असते, पण तरीसुद्धा तुमचे बऱ्याचदा जे कमेंट येतात की उंची मॅडम कमी होते, उंची प्रॉपर येत नाही आहे या पद्धतीने ब्लाऊज घेतला तर बघा कसं आहे मैत्रिणींनो, बाकी सगळं फिटिंग आपल्याला प्रॉपर येत आहे। ब्लाऊजची सगळ्यांच्या म्हणजे मी आतापर्यंत सगळ्यांचे ब्लाऊज याच मेथडनी शिवलेले आहेत, त्यांना मला कधीच प्रॉब्लेम आलेला नाही, किंवा मी शिकवते तेव्हा सुद्धा मला कधी प्रॉब्लेम आलेला नाही। मग तुम्हाला काय येतोय, याच्यासाठी तुम्ही त्याच्यावरती स्वतः जरा काम करणं गरजेचं आहे, किंवा कुठे आपल्याला कसं अंतर मॅनेज करायचं आहे हे तुम्ही स्वतःसुद्धा काही गोष्टी त्या ठिकाणी ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे। आणि त्या कशा करायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा, मी तुम्हाला त्याच्यावरती अगदी सावकाश आणि प्रॉपर सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार आहे। या अगोदरचे सुद्धा व्हिडिओना तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात, खूप छान तुमच्या व्हिडिओला कमेंट येत आहेत। तुमचा असाच प्रतिसाद इथून पुढे सुद्धा आपल्या व्हिडिओला राहू दे। आणि जर तुम्हाला अजून काही माझ्याकडून शिकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता। तुम्हाला शिलाईमध्ये किंवा कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असेल तर ते सुद्धा माझ्याबरोबर शेअर करा, मी तुम्हाला त्याच्यावरती प्रॉपर सोल्युशन देण्याचा प्रयत्न जरूर करेन। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा हा जो 38 चेस्टचा बॅक प्रिन्सेस कट पेपर पॅटर्न वरतीच समजवणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला उंची ॲडजस्ट करायची असते। हा पेपर पॅटर्न बनवण्याची व्हिडिओ डिटेलमध्ये चॅनलवरती अपलोड आहे। याचाच पॅटर्नचा हाच पॅटर्न वापर करून मी तुम्हाला उंची कशी ॲडजस्ट करायची आहे हे सांगणार आहे। आता इथून पुढे आपण ते बघूया की कशा पद्धतीने आपल्याला उंची ॲडजस्ट करायची आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला, हा जो पेपर पॅटर्न आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज 38 चेस्टचा आपण ऑलरेडी बनवलेला आहे। याचा डिटेल व्हिडिओ कसा बनवलेला आहे किंवा हे पॅटर्न आपण कसे बनवलेले आहेत याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। या व्हिडिओमध्ये आपण फक्त याचा उंचीचा जर काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर तो आपण कसा सॉल्व्ह करायचा आहे ते बघणार आहोत। तर हा मी हा पेपर पॅटर्न घेतलेला आहे। आपण आता बॅक साईडची उंची कशा पद्धतीने घेतो ते पहिल्यांदा आपण बघूयात। तर हा मी समजा हा बोर्ड आहे, बोर्डवरतीच तुम्हाला मी सांगणार आहे ही आपली इथे उंची घेणार आहोत जशी आपण इथे घेतो। वरच्या बाजूला एक स्ट्रेट लाईन आपण पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊया। तर इथे पहिल्यांदा मी एक लाईन ड्रॉ करून घेतली। ओके, या लाईनपासून आपण टोटल उंचीचं मार्किंग करत असतो। तर आता या पेपर पॅटर्नमध्ये आपण उंची किती घेतलेली आहे बॅक साईडची, तर 14 इंच तयार घेतलेली आहे, बरोबर। तर बॅक 14 हवी आहे आणि फ्रंट साईडची लेंथ घेतलेली आहे आपण 16 इंच, बरोबर। तर फ्रंटच्या लेंथ वाईजच आपण उंचीचं मार्किंग करतो। तर उंची आपण किती घेत असतो त्यावेळेला, तर 16 उंची आपली पुढची आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 17 वरती मार्किंग करत असतो। तर इथे 17 जिथं आलेला आहे तिथं आपण एक डॉट देऊन घेऊया आणि इथे उंचीचं मार्किंग आपण करून घेत असतो। हे सगळ्यांना तुम्हाला माहीत आहेच, हे मी पुन्हा सांगते का, तर कारण तुम्हाला या गोष्टी फिक्स व्हाव्यात की जेणेकरून आपल्याला उंची कशी मॅनेज करायची असते हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे। तर या पद्धतीने पहिल्यांदा आपण उंचीचं मार्किंग करून घेतो। फ्रंटच्या उंची वाईजच आपण त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून बॅक साईडची उंची घेत असतो। यानंतर आपला हा पेपर पॅटर्न तयार होतो, बरोबर। वरच्या बाजूला पहिल्यांदा आपण 1 इंच स्लोप घेऊन डाऊन करून तेही तुम्हाला मी दाखवते की जेणेकरून खालच्या बाजूला आपली उंची किती राहणार आहे आणि कशी ॲडजस्ट करायची ते आपण बघणार आहोत। तर शोल्डर आपलं असणार आहे इथे 14.5, तर 14.5च्या अर्धे आपण घेतलेले आहेत, इथे घ्यायचे असतात 7.25। ओके, या बाजूनी 2.5 वर मार्क करायचं कंपल्सरी सर्व साईजमध्ये, आणि या बाजूनी 1 इंच डाऊन यायचं आहे प्रत्येक साईजमध्ये, हे सगळ्यांना सेम असणार आहे, बरोबर। आणि इथून हा आपल्याला 2.5 इंचांबरोबरचा पॉईंट
जोडून घ्यायचा आहे. यानंतर बॅकनेक डीप असतो त्यावेळेला आपण मुंडा खोली म्हणजे ही चेस्ट लाईनसाठी आपण जी लाईन घेतो त्याच्यासाठी आपल्याला किती खाली यायचं आहे याच्यासाठी आपण चेस्ट डिवायडेड बाय 6 करतो बरोबर. तर आलेला आहे 6.3 आणि याच्यामध्ये प्लस करतो आपण 0.5 जेव्हा आपला डीप नेक असतो त्यावेळेला. इथे आलेला आहे 6.8. तर इथून आपण 6.8 वरती मार्किंग केलं 5 6 7 8. ओके, इथे मार्किंग केल्यानंतर ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. या चेस्ट लाईनवरती आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया आणि याच्यावरती आता आपण मार्किंग करत असतो जे आपल्याला शोल्डरचं. तर डीप नेकमध्ये आपण शोल्डर मायनस कसं करतो तर त्याच्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट्स लागतात. जी म्हणजे आपल्याला कोणता गळा हवा आहे म्हणजे गळ्याचा शेप कोणता हवा आहे, तयार शोल्डर किती हवा आहे आणि तुमचा गळा खोल किती असणार आहे. ही 3 मेजरमेंट असतील तर तुम्ही इथे त्याचं मेजरमेंट त्याच्यावेळेस आपण शोल्डर मायनस करून घेत असतो. हे सर्व डिटेल झालेलं आहे ते मी तुम्हाला आता सांगत नाही. इथे फक्त आपण शोल्डर मायनस करून जे अंतर येईल ते आपण टाकून घेऊया. गळ्याचं मार्किंग करून घेते आणि तुम्हाला उंची मॅनेज कशी करायची ते सांगणार आहे. आपण गळा अर्धा इंच मायनस करत असतो की जेणेकरून आपला हा डीप नेक आहे त्यामुळे बरोबर. या सर्व डिटेल्स व्हिडिओमध्ये आहेत, तुम्ही जरूर व्हिडिओ अगदी बघा, सावकाश बघा, त्यामुळे तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. चेस्ट कंबर घेर आहे 32/4 आलं तर येणार आहे 32/4 तर उत्तर येणार आहे 8 इंच बरोबर. तर 8 वरती आपल्याला खालच्या लाईनवरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर जर इथे खाली तुम्ही टक्स देणार असाल तर तुम्हाला यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे जे आपल्याला टक्ससाठी लागतं. आणि जर टक्स देणार नसाल तर ते ॲड करायचं नाही, पण डीप नेकमध्ये शक्यतो टक्स घ्यायचाच आपण, की ज्यामुळे काय होतं इथे बॅक साईडला जे ब्लाऊज असं उचलल्यासारखा होतो तो होत नाही. इथे टक्स घेतला तर प्रॉपर ब्लाऊज आपल्या कमरेला चिपकून बसतो आणि फिटिंग छान दिसते. आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच हे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे. ओके, हे झालं इथंपर्यंत. हा पॅटर्न आता मी 1 मिनिट बाजूला ठेवते आणि याचं पण मार्किंग करून घेते चेस्ट लाईनचं. तर इथे आता आपली चेस्ट किती आहे 38 डिवायडेड बाय 4 करायचं आणि जे पण अंतर येणार आहे ते आपल्याला या चेस्ट लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. आलेलं आहे 9.5. डीप नेकमध्ये आपण कोणतंही लुझिंग ॲड करत नाही, जे पण चेस्टचं मार्किंग आहे तेच आपण घेत असतो. 9.5 वरती मार्किंग केलं आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हे अंतर या ज्या डॉट आलेले आहे ते आपण जोडून घेऊया. आणि आता आपण जो फ्रंट पार्ट आहे जो बनवून घेतलेला आहे ऑलरेडी तो आपण बघणार आहोत. कोण्यातून घ्यायचा आहे, डीप नेक असतो त्यावेळेला 1.25 इंच आणि हा बॅक गळ्याचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला इथून जे पण मार्किंग आलेलं आहे त्याच्या अर्ध्यावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा. ओके, यानंतर इथंपर्यंत झाल्यानंतर आता आपल्याला हा फ्रंटचा पार्ट घ्यायचा आहे आणि जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला आपल्याला येथून 1.5 इंच खाली येऊन हा पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. आणि खालच्या बाजूनी बघा इथे मार्क केलं आणि ही लाईन आहे, ही लाईन आपण बरोबर फिटिंगच्या लाईनवरती जुळवून घ्यायची आहे. इथे जुळवून घेतल्यानंतर आपण काय करतो की इथे एक डॉटेड लाईन देऊन घेतो एवढीच, का तर आपल्याला या फ्रंट पार्ट बरोबर बॅक पार्ट सुद्धा आपला जुळलेला असला पाहिजे याच्यासाठी बरोबर. तर आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आता आपली उंची इथून आपल्याला 14 इंच पाठीमागे तयार हवी आहे, तर आपल्याला इथे 15 इंच भेटायला पाहिजे बरोबर. तर आता इथं आपल्याला 2.5 इंच शोल्डर तयार हवा आहे, तर 3.5 घेतलं. 3.5च्या अर्ध आपल्याला इथे करून सेंटर पॉईंट लावून घेतला आणि सेंटरपासून आपण इथून उंची बघितली तर आपल्याला 15 इंच कुठे भेटत आहे ते पहिल्यांदा बघायचं. तर 15 इंच आपल्याला इथं भेटत आहे बरोबर. आणि आपल्याला आता हा पॉईंट आपल्याला इथं जोडायचा आहे. तर आपण कसं करत असतो तर इथे जेवढं अंतर आलेलं आहे तर इथे किती अंतर आलेलं आहे 1.5 आणि 1 लाईन आहे बरोबर. तर 1.5 आणि 1 लाईन आपण इथे पण घेत असतो मार्किंग करून आणि त्याच्यामध्ये 0.25 ॲड करून आपण ही लाईन जोडून घेत असतो. हे आहे आपलं ज्या आपल्या ह्याच्या वाईज आपण मार्किंग करतो थेरी वाईज तसं. पण आता आपल्याला इथे उंची किती हवी आहे 15 इंच बरोबर. पण जर तुम्ही ही लाईन या लाईन बरोबर जॉईन करून घेतलात तर आपल्याला इथे उंची किती मिळत आहे तर बघा ही लाईन आपण इथे जॉईन करून घेतली तर आपल्याला उंची मिळत आहे ब्लाऊजची इथे 14.25 मिळत आहे. म्हणजे तयार होऊन ही साधारण 13.5 किंवा 13 इंच 13.25 इंच उंची भरणार आहे आपली. तर ही आपल्याला उंची सफिशियंट आहे का तर नाही. तर आपल्याला किती उंची हवी आहे 15 इंच. ओके, 15 म्हणत तुम्ही 14.25 उंची जरी असेल तरी चालणार आहे म्हणजे या पॉईंट बरोबर. तर याच्यासाठी आपल्याला मग काय करायचं आहे, ही लाईन आहे ही आपल्याला इथून या पद्धतीने घ्यायची आहे बघा स्ट्रेटमध्ये
अशी, आणि ही लाईन आहे ही इथून आपल्याला आता आपला इथला डॉट कितीवर येणार आहे पहिला ते बघायचं. तर इथून इथंपर्यंतचं जे अंतर आहे किती 32, 1 इंच टक्समध्ये घेतलं, त्याच्या अर्ध आलं, त्याच्या अर्ध्यावरती आल्यानंतर इथे आपला हा टक्स येणार आहे. टक्स इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच असणार आहे. तर या पॉईंटला आपल्याला या पॉईंटबरोबर जुळवून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला उंची पण आपली कमी नाही झाली पाहिजे आणि आपल्याला ब्लाऊज पण परफेक्ट झाला पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही उंची ॲडजस्ट करायची आहे. समजा तुमची उंची याच्यापेक्षा जास्त असली किंवा याच्यापेक्षा कमी असेल तरीसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने ॲडजस्ट करायची आहे. आता इथे आपल्याला हवी होती 15 इंच म्हणून मी इथे घेतली. समजा तुम्हाला 14.5 इंच उंची पाठीमागची हवी आहे, म्हणजे 13.5 तयार हवी असेल तर इथे तुम्हाला 14.5 यायला पाहिजे. तर या पॉईंटवरती तुम्ही घ्यायचं आहे घेताना की ज्यामुळे तुम्हाला, तर बघा इथे जेव्हा 14.5 येईल त्यावेळेला आपलं इथे अंतर असणार आहे आणि हा आपला टक्स इथे असेल तर आपल्याला मार्किंग घेताना इथून घ्यावं लागेल. जे हे ऑरेंजचं मार्किंग आहे हे 14.5 साठीचं असणार आहे आणि ही लाईन आहे ही सरळ इकडेपर्यंत येईल. ओके, तर आय थिंक तुम्हाला हा जो उंचीचा जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तो कसा ॲडजस्ट करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर यातूनही जर तुम्हाला काही अजून प्रॉब्लेम येत असेल किंवा वाटत असेल तर जरूर कमेंट करा, आपण त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवूया. तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय.